कोकणात दिवसाची सुरुवात इतकी फ्रेश होत होती. मस्त बागेत जायचं, अनायाला दूध द्यायचं. कोकण ट्रिपचा आमचा हा दुसरा दिवस होता. सकाळी उठल्यावर अनायाला मस्त दूध दिलं. आम्ही होमस्टे मध्ये असल्यामुळे आम्हाला घरातल्यासारखं सगळ्या गोष्टी एकदम वेळेत मिळत होत्या. म्हणजे दूध वगैरे किंवा अनायाच्या जेवणाची मला अजिबात टेन्शन नव्हती. आणि मग नारळ सुपारीच्या बागेतनं मस्त फेरफटका मारून आलो आणि कोकणातली खरं तर हीच मज्जा. त्यानंतर संध्याकाळी बीचवर आम्ही सनसेट बघायला गेलो होतो आणि हा अगदी आमचा प्रायव्हेट बीच असल्यासारखं वाटत होतं. हा होता नांदगाव बीच. आमचा होमस्टे सुद्धा तिथेच होता. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर या दोघांची मस्त अशी गाडीची मज्जा आम्ही केली. जेवणामध्ये असं सात्विक जेवण होतं. सो मी नेहमीच सजेस्ट करेल, जर तुम्ही कोकणाचा प्लॅन करत असेल आणि तुमच्याकडे छोटं बाळ असेल अनायासारखं, तर प्रॉपर जेवण मिळावं, जेवणाचे हाल होऊ नये, तर तुम्ही सुद्धा होमस्टे प्रिफर केला पाहिजे. जेवण झाल्यावर त्यांच्या बागेत मस्त झोक्याचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सुद्धा आमचा दिवस तिथनच सुरू झाला आणि मग परत आम्ही बीचवर गेलो, कारण आज कोकणातला आमचा शेवटचा दिवस. अनायाला मस्त असं फुटबॉल वगैरे खेळवलं. तिला वाळू खेळायला खूप आवडते, तेही थोडा वेळ खेळलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या जर्नीला निघालो. तर तुम्हाला आमची ही कोकण ट्रिप कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशाच एका छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.